दिव्याचं दाखवली गाडी केली की कारवाई त्याची पाहिजे. काढून घेतलं की त्यांनी दिवा काढून घेतलं. कोणी तुम्ही कोणाविरुद्ध तक्रार केली होती त्यांनी? कलेक्टरच्या गाडीला तर अजून तसाच आहे. तुम्हाला कलेक्टर साहेबांच्या गाडीबद्दल लेखी दिलेली आहे? काय दिलं? काय दिली लेखी दिली? नाही नाही त्यांनी तुम्ही काय म्हटलं लेखीमध्ये की ज्या वेळेस तुम्ही व्हिडिओ शूटिंग केलेली आहे त्या वेळेला त्या ठिकाणी वर्दीधारी पोलीस नव्हता. बरं, एवढंच तुमचं उत्तर आहे. पण तुम्हाला कलेक्टर साहेबांच्या गाडीबद्दल वेगळं लिहून दिलेलं आहे. त्यावेळेस मी तेच सांगायला लागलो ज्या वेळेस तुम्ही ऐकाय का तुम्हाला जो कलेक्टर फर्स्ट साहेबांच्या टाइम गाडीबद्दल तुम्ही म्हणले ना ते लिहून दिलेलं आहे. नाही लेखी दिलेलं आहे. तुम्ही आता ऐकाय का तुम्ही दाखवा काय लिखी दिली तुमच्याकडलं. मी तुम्हाला तेच सांगतोय तुमचं शेवटचं वाक्य काय बघा. बघा, ज्या वेळेस आपण हे सगळे व्हिडिओ शूट केलेले आहेत त्यावेळेला त्या ठिकाणी वर्दीधारी पोलीस नव्हता म्हणून कारवाई करता येत नाही. कलेक्टर साहेबांच्या गाडीबद्दल वेगळं दिलेलं आहे. वेगळं काय दिलं तुम्ही तेच सांगाल. सुरुवातीचं जे आहे तुम्हाला कलेक्टर साहेबांच्या त्यावेळेला आम्ही कारवाई केली नाही त्यावेळेला भी होतं. ऐकाय कलेक्टर का साहेबांच्या गाडीबद्दल लेखी दिलेलं आहे. तुम्ही त्यानुसार कोर्टात दाद मागू शकता असं दिलेलं आहे. कुठं कलेक्टर साहेबांच्या तुम्ही ते वाचलं का? वाचले पूर्ण तेव्हाच मी बोलतो मी. मग त्याच्या मग दिल्यानंतर परत काय आहे आता? मग दुसरं पुन्हा ते तहसीलदारची SDOची गाडी दाखवली तुम्हाला. Yes. बघा, तहसीलदार साहेबांची जी गाडी तुम्ही प्रायव्हेट दाखवली ना त्याच्यावर दिवा नव्हता. कुठला दिवा नव्हता. तहसीलदार साहेब आतमध्ये होता ना दिवा. आतमध्ये होता. हो. पण मी जेव्हा आलो तेव्हा तिथं नव्हता. पण तुमचा स्टाफ होता ना. आमचा स्टाफ आला तेव्हा ते दिवा मध्ये होता. हो हा, मध्ये होता ना. मग मध्ये ठेवायला परमिशन आहे का? टपावर कारवाई करता येते. टपावर असेल तर ऐकाय कारवाई का करता येते. टपावर नसेल आणि मध्ये जर समजा त्या डॅशबोर्डवर जर असेल हा. तर कारवाई करता येणार नाही. नाही नाही येणार. नाही तसं कायद्यामध्ये लिहिलेलं आहे मी टपावर. माझ्या गाडीमध्ये उद्यापासून डॅशबोर्डमध्ये दिवा लावून हिंडणार चालेल. लावलेलं नाही म्हणून मी तुम्हाला. डॅशबोर्डमध्ये ठेवून हिंडणार चालेल का? तुम्ही डॅशबोर्डवर ठेवा पण त्याच्यामध्ये असं होतं की गाडीवर टपावर दिवा नव्हता. टपावर असं तर कारवाई. तुमचं परिपत्रक सुद्धा आहे पोलीस महासंचालकाचं. काय? जर समजा डॅशबोर्डमध्ये आतमध्ये डॅशबोर्डवर महाराष्ट्र शासन बोर्ड जसं की दुसरं पोलीस नावाचा बोर्ड ही लावता येत नाही. डॅशबोर्डवर दाखवा सुद्धा कुठे? दिवा सुद्धा परिपत्रक तुम्ही दाखवा. आपण जी ऐकाय का? दाखवा ना, मला आपण माझ्या- 108 मध्ये जी कारवाई करतो तेच आहे. काय करतोय कारवाई 108 मध्ये दिव्या संबंधाने आहे. 108 मध्ये दिवा संबंधित आणि दुसरं जे काय समजा बोर्ड जी लावलेला आहे पोलीस पाटी वगैरे ही सुद्धा लावता येत नाही प्रायव्हेट गाड्यामध्ये जी कोण लावली. म्हणलं? आता त्या दिवशी कोण म्हणलं पोलीस पाटी लावता येत नाही शासकीय वाहनावर? शासकीय वाहनावर मी कुठं म्हणतो खाजगी वाहनाला म्हणतोय मी. शासकीय कर्तव्य करत असताना अहो. जर त्यानं नंबर लावलाय कुठला? पाटी लावली शासकीय काम करतोय हं. आणि त्यांनी पोलीस पाटी लावली असेल किंवा शासकीय कार्यालयामध्ये शासकीय काम करणाऱ्याने पाटी लावली असेल तर काय कारवाई करते दाखवा मला. त्याच्यावर दंड करता येत नाही. त्याला दाखवा 500 ना रुपये कुठं? फाईन नाही. हा? यापूर्वी फाईन केलेला आहे ना तुमच्याच लोकांनी. मी ज्या वेळेस दाखवलं ना त्या संबंधाने नंतर हायकोर्टाचे निर्देश आलेले आहेत. काय आले निर्देश? काय निर्देश आले? शासकीय काम करताना जर कोणी वापरलं असेल तर त्याच्यावर कारवाई करता येत नाही म्हणून निर्देश आहेत ना. कुठं आहेत दाखवा असतील तर माझ्याकडे तर आहेत पण ते ऑनलाईन. दाखवा ना मग कुठं आहे ते दाखवा मला. ठीक आहे ना, ऑनलाईन आहेत ना ते दाखवतो तुम्हाला. ऑनलाईन आहेत. आता माझ्याकडे कुठं आहेत? हं. ऑनलाईन वाचलेले आहेत ते. हं. तुमच्याकडे जर असेल तसं की बाबा नाही येत तसं काही तर दाखवा, मी करतो कारवाई. म्हणजे खाजगी गाडीला महाराष्ट्र शासन पोलीस असा बोर्ड लावून येता येते. शासकीय काम करत असताना लावता येतं. शासकीय मी तेच सांगतोय मी तुम्हाला खाजगी गाडीला लावता येतंय का? हो, शासकीय काम करत असेल तर लावता येतं. म्हणजे शासकीय कर्मचारी त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक गाडीला महाराष्ट्र शासन किंवा पोलीस असा बोर्ड लावून हिंडू शकतो. शासकीय काम करताना लावू शकतो. आता त्या दिवशीची गाडी पकडून दिली मी त्या ह्याची पुरवठा निरीक्षकाची. तो जो माणूस होता त्याची बायको पुरवठा निरीक्षक होती. तो गाडी होता, बायको नव्हती गाडीमध्ये. तरी त्याला महाराष्ट्र शासन बोर्ड होता तुमच्या पोलिसांशी दंड केला की? कर्मचाऱ्याशी. ऐकाय का? त्या दिवशी दंड केला ना त्यांनी. कुठं दंड केला दाखवा. गादगिनी मेजरनी केले ना दंड. कुठं केला दाखवा. हा, ते त्यांच्याकडे आहे ना. नाही दाखवतो. मी तेच म्हणालो दाखवा. कुठे केलंच हो, नाही. त्यांनी केलं ना दंड. कारवाई केली नाही. त्यांनी तेच मी केली कारवाई. त्यांनी सांगितलं मला की आम्ही एका प्रायव्हेट गाडीवर केली कारवाई. कुठे केलीच नाही म्हणतो मी त्या गाडीवर कारवाई. त्याचा केलेली ते- व्हिडिओ देखील व्हायरल केलेला आहे मी. त्या ठीक दिवशी आहे ना, केलेली नाही. तुम्ही व्हिडिओ सुद्धा व्हायरल केले आहे परंतु त्याच्यावर कारवाई केली म्हणून त्यांनी सांगितलंय. कोणी? आणि जे काही प्रायव्हेट वाहन होतं म्हणताय ना त्याच्यावर कारवाई केलेली आहे. परंतु ते त्याच्यामध्ये जर शासकीय कर्मचारी असेल तर करता येत नाही. मी त्यांना सांगितलं जर शासकीय कर्मचारी शासकीय कामासाठी लावत असतील तर नाही करता येणार. हे शासकीय कामासाठी साई कसं ओळखणार तुम्ही? शासकीय कार्यालयामध्ये कशासाठी येतात माणूस? हा? शासकीय कार्यालयात शासकीय अधिकारी कर्मचारी कशासाठी येतात? आणि बाहेर जर वापरत असेल तर मग कारवाई होणारच नाही. असं कुठल्या कायद्यात आहे दाखवा तर ते मला. काय
म्हणजे जे तुम्ही म्हणताय ना हां. शासकीय कामासाठी जर खाजगी गाडी वापरत असेल हां. आणि त्या खाजगी गाडीला पोलीस नावाची प्लेट लावता येते किंवा महाराष्ट्र शासन नावाची प्लेट लावता येते, असं कुठल्या कायद्यामध्ये येते तर मला दाखवा. 108 मध्ये तर तसं नाही. 108 असेल किंवा ऐका 108 संबंधाने आहे, हो. ऐका दिव्या 108 तर दिव्या संबंधात आहे. बरोबर आहे. जे काय खाजगी गाडीवरती असं लावता येते याची तरतूद तर दाखवा. दुसरी गोष्ट मी तुम्हाला ती बी 108 मधली पण तरतूद दाखवली. शासकीय गाडीवर सुद्धा कुणाला लावता येते आणि कुणाला लावता येत नाही. जी की विशिष्ट प्रकारची रचना केलेलं वाहन आहे. जसं की तुमचं पोलीस स्टेशनचे 2 वाहन आहेत, ते विशिष्ट प्रकारचं रचना केलेलं आहे. तुमचं ट्रॅफिकचं वाहन आहे, विशिष्ट प्रकारची रचना केलेलं आहे. तुमचं महिला छेडछाड विरोधी पथकाचं वाहन आहे, विशिष्ट प्रकारची रचना केलेलं आहे. जसं की अग्निशामक दलाचं वाहन आहे, ते विशिष्ट प्रकारची रचना केलेलं वाहन आहे. जे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचं वाहन आहे ते विशिष्ट प्रकारची रचना केलेली आहे. त्या वाहनाला लावता येतं, पण त्यांना सुद्धा केव्हा लावता येतो, त्याला अधिकृतरित्या RTO खात्याची परवानगी घेऊनच लावता येतं, अन्यथा लावता येत नाही. म्हणजे असं तुमचं म्हणणं असं आहे की त्याच्याकडे परवानगी नसताना पण त्याला लावता येतं. कोण म्हणलं असं? मग आता तेच विषय आहे ना, परवानगी कुठं आहे त्यांच्याकडे? नाही ना परवानगी. परवानगी नाही, कलेक्टरकडे नाही, तहसीलदारकडे नाही, SDO नाही. परवानगी काढलेली नाहीये का? कुठं आहे दाखवा असेल तर. आता त्यांच्या गाडीवर तर स्टिकर नाही, मी तिथून खात्री केली, तिथं पण नाही. आणि तुम्हाला दडदडीत RTO ऑफिसला जो काय तुम्ही पत्रव्यवहार केला आहे त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलं त्या वाहनाला परवानगी घेतलेली नाही. बघा, त्याच्यामध्ये आम्ही कलेक्टर ऑफिसकडे विचारणा केली होती, तर त्यांनी काय सांगितलं, कलेक्टर साहेब हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष आहेत, बरोबर आहे. तर त्या हेडखाली त्यांनी लावलेलं आहे आणि त्याची परवानगी त्यांनी RTO ऑफिसला बी केलेली आहे आणि त्याचं पत्र मला तिथं दिलेलं आहे की आम्ही दिवा लावलेला आहे म्हणून. कलेक्टर साहेब अशा जिल्ह्यातल्या जवळजवळ 250 ते 300 समिती आहेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सारख्या. बरं. त्या सर्व समितीचे त्यांनी अध्यक्ष आहेत. एकट्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचेच नाहीत, आहेत ना, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन ते सांगायला लागलो. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष आहेत, तसेच 200 ते 250 समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी जिल्ह्यामध्ये. आहेत, नाही कोण म्हणले. मग याचा अर्थ असा नव्हे की त्यांना लावण्यासाठी जर तशी तरतूद असेल कायद्यामध्ये, अशी स्पेसिफिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापनसाठी ते जिल्हाधिकाऱ्याला लावता येतं. दुसरी गोष्ट अजून त्याच्यामध्ये घेतले म्हणून लेटर कुठं आहे दाखवा, ते लेटर मला द्या कॉपी त्याची. त्यांनी जर म्हणलं असेल तसं परवानगी घेतलेली आहे आणि आमच्याकडे परवानगी आहे. बरं, सक्षम अथॉरिटीनं जी टेक्निकली सक्षम अथॉरिटी आहे RTO ऑफिसनं सांगितलं की याला परवानगी नाही दिलेली आणि तुम्ही म्हणताय त्यांनी घेतलेली आहे. उद्याच्याला मी म्हणतोय मी घेतलेली आहे आणि समजा RTO ऑफिस म्हणतोय की ऐकाय का कार्यालयाकडून पाठवलेली आहे. यांनी काय म्हणले या पत्रामध्ये, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की या कार्यालयाचे संदर्भीय आदेशान्वये मान्य लवाद तथा जिल्हाधिकारी धाराशिव यांचे सेवेकरिता खाजगी वाहन भाडे तत्वावर लावण्यात आले. खाजगी वाहन भाडे तत्वावर लावण्यात आले, बरोबर आहे. दुसरा जो आहे सदर वाहन इनिवा क्रिस्टा हे असून त्याचा वाहन क्रमांक MH 25 AK9696 आहे. सदरचे वाहन मान्य लवाद तथा जिल्हाधिकारी हे वापरत असून त्यावर दिवा लावण्यात आलेला आहे. दिवा लावण्यात आलेला आहे यासाठी परवानगी घेण्यात आलेली आहे. हा शब्द प्रयोग कुठं आहे त्याचा? नाही. कोणाला दिले त्यांनी? कोणाला? प्रत कोणाला केली? उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला त्यांनी पत्र दिलंय. ऐकाय का? कोणाची घ्यायची? पत्र दिलंय, ऐकाय का? पत्र दिलंय त्यांनी. कधी दिलंय पत्र? 19/6/2026. बरोबर. मी तुम्हाला कधी दाखवलं ते? कधी दाखवलंय? त्याचा संदर्भ बघा ना, कधी काय टाकले त्यांनी. अहो, संदर्भ बघा ना. संदर्भ काय टाकले? या कार्यालयाचे आदेश दिनांक 1/4/2026. 1/4/2026 चे ऐका, 1/4/2026 चे आदेश काय? आदेश काय आहेत ते? जे काही असतील ते संदर्भ टाकले ना त्यांनी. तो संदर्भ टाकला ते आदेश. तुमचा अर्ज कधीचा आहे? मी तुम्हाला काय सांगतो, 1/4/2000 या कार्यालयाचे म्हणजे कुण्या कार्यालयाचे? ऐकाय का? या कार्यालयाचे म्हणजे कुण्या कार्यालयाचे? त्यांच्या कार्यालयाचे. हे RTO कार्यालयाचे आहेत का? नाही, बरोबर. हे कशाचं आहे? वाहन जी लावलेलं भाडे तत्वावर घेतलेलं आहे ना ते जे आहेत. आता माझा ह्याच्यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की जर ती वाहन, आता ह्यांनी तर स्पष्ट कळवले भाडे तत्वावर लावले म्हणून, बरोबर. मग मला सांगा, जर वाहनाला जर टॅक्सी परमिट जर नसेल, आहे ना टॅक्सी परमिट पण कुठं आहे? टॅक्सी परमिट कुठं आहे वाहनाला? दाखवा. टॅक्सी परमिट कुठं आहे? ते पांढरी पाटी आहे त्याला. मला पाठ दिलेलं तर त्यांनी दाखवा ना, टॅक्सी परमिटचं दाखवा. दाखवतो ना, गडबड नका.
आत्ता ही 8 जून 2026 आहे ऐका. मी 8 जून 2026 पूर्वी पण तुम्हाला मी ही बाब निदर्शनास बरोबर आहे. आणतो. 8 जूनला पण- ऐका, 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 एक एकच मिनिट. मिनिट. हां, हां. 8 जूनला च्या पूर्वी आपण RTO ऑफिसला पाठवलं होतं. त्यांचं पत्र आपल्याकडे आलेलं आहे 8 जूनलाच आलेलं आहे, जे RTO ऑफिसला कारवाईसाठी इथून दिलं होतं तुमच्या अर्जावरून की बुवा कारवाई करावी तुमच्या स्तरावर, कारण तुमच्याकडे ते नोंदी आहेत म्हणून. तर त्यांनी आपल्याला पाठवलेलं 8 जूनचं आहे वापस RTOचं. RTOचं हां. हो ना. मग 8 जूनचं त्या- झालं. ऐका ऐका मग 8 जूनला पूर्वी ऐका ऐका 8 जून पूर्वी गाडी काय होती? 8 जूनला मग त्यासाठी तिकडे पाठवलं होतं ना आपण. अहो तुम्ही अहो, तिकडे पाठवलं होतं 8 जूनला. पाठवलं तुम्ही पाठवलं. बरोबर आहे. मी तेच सांगतोय. मग 8 जूनला आपल्याकडे परत 8 आलं जूनला ना. बी तुम्हाला परत आलं त्यावेळेला तुम्हाला काय सांगितलं? तुम्हाला परत- कारवाई करण्याचे अधिकार आहे. हां. बरोबर आहे. हो. तुम्ही करा. हम्म. बरोबर आहे. बरोबर. हा विषय तुम्ही तत्पूर्वी कारवाई केली नाही. तुम्ही त्यांच्याकडे पत्र त्यांच्याकडे व्यवहार पाठवलं. कारण ठीक त्यांच्याकडे आहे. हां, पाठवलं. 8 जून पूर्वी आता ही गाडी जी भाडे तत्वावर लावलेली आहे ना, 8 जून नंतर नाही लावलेली. 8 जून पूर्वी लावलेली आहे. बरोबर आहे. बरोबर बरोबर आहे. आहे. 8 जून पूर्वी लावलेली आहे ना. बरोबर आहे ना. मग 8 जून पूर्वी जर ती गाडी लावलेली असेल भाडे तत्वावर, हां. तर त्याच्यावर ऍक्शन घेता येते का नाही? मग त्यासाठी तिकडे पाठवलं होतं ना साहेब. अहो मी तुम्हाला तेच सांगतो. त्यासाठी तिकडे त्यांच्याकडे पाठवलं तुम्ही म्हणताय. तुम्हाला कारवाई करण्याचे अधिकार नाहीत का? मग ते माहिती मला सांगा, जर ती भाडेतत्वावर आहे नाही मला कसं कळणार आहे? कोणाला? मला भाडे- हां. आता मी तुम्हाला त्यांनी सांगतेत ना सर भाडे तत्वावर आहे आपण म्हणून. त्याच्या- ऐका ना. मी तुम्हाला सांग आता तुम्हाला जे मी पत्र दिले त्याच्यासाठी तुम्हाला RTO साहेबांकडे तुम्हाला पाठवलं जे होतं. ऐका तुम्हाला जे डिप्टी कलेक्टरनं पत्र दिले त्या पत्रामध्ये त्यांनी काय म्हणले? भाडे तत्वानं लावलेली आहे. बरोबर. हे कुणी सांगितले? डिप्टी कलेक्टर. बरोबर. भाडे तत्वानं वर कधीपासून लावली हे तुम्ही त्यांना विचारलं का? विचारलं ना. कधी कुठं आहे? भाडेतत्वाचा करारनामा आहे माझ्याकडे. अहो करारनामा आहे. कधीपासूनचा आहे करारनामा? आहे ना, दिलंय ना त्यांनी. बरोबर आहे. कधीपासूनचा आहे? मग त्यांनी कधी दिले हे? नाही नाही. अहो मी काय म्हणतोय मला ते दाखवतो, तारीख दाखवतो कधी दिले ते दाखवतो. मी काय म्हणालो 8 जून 2026 ला त्यांनी टॅक्सी परमिट केली. आजही त्या गाडीला व्हाईट नंबर प्लेट आहे. जर असं असेल तर ते कारवाईस पात्र आहे का नाही? चला आता दाखवतो. आता पण त्याला व्हाईट नंबर प्लेट आहे. आता पण त्याला व्हाईट नंबर प्लेट आहे. दाखवतो ना तुम्हाला कधी दिले. जर टॅक्सी परमिट असेल आणि त्याला जर व्हाईट नंबर प्लेट असेल तर ते कारवाईस पात्र आहे का नाही? त्यांनी ती परवानगी घेतलेली आहे ना. कुठली? नॉन म्हणजे टॅक्सी परमिटची घेतली तुम्हाला दाखवलं ना. हो ना. मग ते सांगलं कधी घेतली? 8 जूनला घेतली ना. 8 जूनला घेतली. हां. तत्पूर्वी मी तुम्हाला वाहन दाखविले. पूर्वी वाहन कधी दाखवले तुम्ही? आता दाखवले नंतर. अहो समक्ष तुम्ही त्यापूर्वी दाखवलं. त्यापूर्वी बी समक्ष तुम्ही जे तुमचे गादगिने पाठवले होते हां. त्यांनी स्वतः बघितलेलं आहे. त्यांच्या समक्ष फोटो काढलेले आहेत. मग त्या संबंधाने लेखी दिले ना मी तुम्हाला. अहो त्या संबंधाने जे मी आहे, तुम्हाला लिखित दिलेलं मी तेच सांगतोय. जर समजा त्याच्यावर माझा 2च प्रश्न आहेत. एक माझं म्हणणं आहे की जिल्हाधिकाऱ्याच्या कुठल्याच वाहनावर सरकारी बी असेल किंवा खाजगी बी असेल त्या कुठल्याच वाहनावर दिवा लावता येत नाही. जिल्हाधिकाऱ्याचा असो, तहसीलदारचा असो किंवा SDOचा असो. आणि दिवा तर लावता येतच नाही असं तर, पण विना परवानगी सरकार कुठल्याच वाहनाला दिवा लावता येत नाही. बरोबर. त्यांच्या वाहनाला दिवा लावण्याची परवानगी आहे का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न ऐका. दुसरा परवानगी आहे म्हणून प्रश्न ऐका लावली दुसरा म्हणून प्रश्न दिले. ऐका. दुसरा प्रश्न असा आहे माझा की जी गाडी ते टॅक्सी परमिट नसताना त्यांनी भाडे तत्वावर लावली आणि त्याचं भाडं पण दिलेलं आहे. मग हा गुन्हा आहे का नाही याच्यावर तुम्ही कारवाई करू शकताय का नाही? जी आता जी त्यांनी टॅक्सी परमिट केली गाडी ती 8 जून 2026 ला केली. तत्पूर्वी त्यांनी लावलेली आहे. तत्पूर्वी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ती गाडी 2023 मधली का काय तर तिचं मॉडेल आहे बघा तुम्ही. 2023 जशी गाडी घेतलेली आहे त्या दिवसापासून बाहेर आल्यापासून ती आजपर्यंत गाडी जिल्हाधिकाऱ्याला लावलेली आहे. मग 2023 ते 2000 जी काय 7 जून 2026 पर्यंत ती गाडी काय होती? प्रायव्हेट गाडी होती. मग त्याच्यावर आपण काय ॲक्शन घेतली? त्याच्यावर ॲक्शन घेण्यासाठी संबंधाने तुम्ही जे तक्रार केली होती ना, आम्ही तुम्हाला लेखीमध्ये उत्तर दिलेलं आहे. ते त्यानुसार तुम्ही कारवाई करू तुम्ही शकता. जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरामध्ये एवढंच म्हणलेलं आहे की त्यावेळेस ज्या वेळेला आमचा माणूस तुम्ही ज्यावेळेस मी तर नंतरच्या गाडीसाठी म्हणले हो. ज्यावेळेस तुम्ही आम्हाला फोन केला, दाखवले, गाडी बघितली, त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याची गाडी होती. आम्ही त्यांना विचारणा करणं वगैरे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये बोलले. तर नंतर आम्ही पत्रव्यवहार वगैरे केले. त्यांचं असं आलं आणि परत तुम्ही काय म्हणले शेवटी की आपण जी हे फोटो काढलेले आहेत किंवा व्हिडिओ केलेले आहेत त्यावेळेला वर्दीधारी त्या ठिकाणी कर्मचारी नव्हता, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करता येत नाही. नाही तुम्ही पहिल्यांदा जेव्हा अर्ज केला, तक्रार केली होती तेव्हा वर्दीधारी मी पाठवला होता ना. पाठवला होता ना. कलेक्टर ऑफिसलाच पाठवला होता ना. तर तेव्हाच तिथं मध्ये मेन्शन केले ना की ते
याला हो ना आला होता म्हणले की, हां. पण जिल्हाधिकाऱ्यांचं वाहन असल्यामुळं त्यावेळेला मी चौकशी करत होतो हां. असा शब्दप्रयोग आहे. चौकशी तुम्ही करून असं म्हणले नाहीत, ऐका लेखी दिलं असं म्हणलं होतं. नाही, ऐका तुम्ही असं दिलं का मला लिखी त्याच्यामध्ये काय? हे जिल्हाधिकाऱ्याच्या ह्याच्यासाठी लावलेलं आहे, याला आमच्या पडताळणीमध्ये याला परवानगी घेतलेली नाही, असं जरी असलं तरी ते जिल्हाधिकाऱ्यासाठी असल्यामुळं आम्हाला त्याच्यावर कारवाई करता येत नाही असं तुम्ही म्हणलात का? नाही, तुम्हाला काय म्हणले मी, हां. बघा, वाहतूकच्या नेमून असलेले साहेब फौजदार सातवी यांनी यांना घटनास्थळी पाठवले असता त्यांनी आम्हाला सांगितले की मान्य जिल्हाधिकारी वापरत असलेली वाहने अनधिकृत असून ते शासकीय कामकाजावर वाहन नोंदणी करीत आहे. हे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता पदनिर्देशित जिल्हा दंडाधिकारी असून ते जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष असल्याने सदर शासकीय वाहन क्रमांक MH 25 यावर लागलीच कारवाई करण्यात आली नाही, कारण शासकीय वाहनावर परवानगी लावण्यावर परवानगी विभागाचे अधिकारी परवानगी विभागासाठी भारत सरकार यांचे राजपत्र दिसून येत असल्याने सदरबाबत चौकशी करून योग्य ती काही करू असे आपणास कळविले. आपल्या अर्जानुषंगाने पडताळणी करता केंद्रीय महिला म्हणून कर्तव्यात असणारी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरता नेमणूक असलेली वाहने जसे की पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, शासकीय तसेच पोलीस निरीक्षक किंवा परिपत्रक टाकले DG ऑफिसचं आणि आर्टिकल क्रमांकप्रमाणे वाहनावर परवानगी लावण्याचे प्रशासकीय निर्देश दिलेले आहेत. तसेच मान्य जिल्हाधिकारी हे दंडाधिकारी असून ते जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता जिम्मेदार पदवीचे अधिकारी आहेत व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष आहेत. भारत सरकार राजपत्र अन्वये कार्यान्वित कर्तव्यात असणारे आपत्कालीन व कायदा व सुव्यवस्था अबाधित होण्याच्या परिस्थितीतील वाहनावर परवानगी दिवा लागण्याची तरतूद आहे. त्यामुळे माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय अधिकृत वाहनावर कारवाई करणे उचित होणार नाही. लिहिले सांगाल कायदा व सुव्यवस्था ऐका का राजपत्र काय दिले मला जिल्हाधिकारी साहेबांच्या गाडीबद्दल मी लिहून दिले. काय म्हणलं तुम्ही, काय शब्दप्रयोग आहे जो स्पष्ट आहे ना, 3 ऐका नंबरचा हो, paragraph तुम्ही काय म्हणले मला मेल केलेला आहे, तुम्ही ऐका की तुमच्या शासन WhatsApp ला पाठवलेलं आहे. राज्यपत्रामध्ये ऐका का शासन राज्यपत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कुठल्या वाहनाला दिवा लावणे अनुज्ञेत आहे त्याच्यामध्ये ते नमूद आहे आणि ते केव्हा लावणे अनुज्ञेत आहे. म्हणजे लायसन न काढता वाहन चालवणे अनुज्ञेत आहे का? लायसन न काढता वाहन चालवणे हे आहे का? नाही, अनुज्ञा आहे का? नाही. मग तसं यांना परवानगी न घेता RTOची यांना वाहनावरती दिवा लावणं अनुज्ञेय आहे का? तुम्हाला असं म्हणायचं का शासनानं असं म्हणलंय पण त्यांना परवानगी घ्यायची नाही. आता शासन असं म्हणतंय की 18 वर्षाच्या आत वाहन चालवायचं नाही. 18 वर्ष झालं की तो हे आहे, बरोबर आहे, लायसन्स काढू लायसन काढूनच वाहन चालवावं लागेल ना त्यानं. बरोबर आहे. मग लायसन नसेल तर वाहन चालवता येईल का? नाही ना, मग जर त्यांनी परवानगी घेतली नसेल तर त्यांना दिवा लावायला येईल का? त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, लॉ अँड ऑर्डर संबंधी किंवा आपत्ती व्यवस्थापन म्हणलंय हो, नेमलेले कर्तव्यार्थ ऐका केव्हा लावता येईल ते पण म्हणलंय ना. मग त्या संबंधाने RTO साहेबांकडे जा म्हणतोय तुम्ही तिथे. लॉ अँड ऑर्डर मी तेच सांगतोय तुम्हाला, लॉ अँड ऑर्डर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण केव्हा लावता येईल त्याला RTOची जर परवानगी नसेल तर लावता येईल का? हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. RTOची परवानगी असेल तर लावता येईल ना. RTOची परवानगी नसताना लावता येईल का? त्याच्यामध्ये त्या GR नुसार तर म्हणलेलं आहे ना. GR मध्ये म्हणलंय ना, त्याच्यामध्ये खाली पण म्हणलंय ना, ही केव्हा लावता येईल हे पण म्हणलंय ना. बरोबर आहे, म्हणलेलं आहे. कधी म्हणलंय, केव्हा लावता येईल म्हणलंय. ज्या वाहनाला अनुज्ञेय आहे त्याच्यासाठी RTO कडून परवानगी घ्यायची. RTO ती ठरविणार लावायला ते वाहन योग्य आहे का नाही किंवा त्याला आवश्यकता आहे का नाही. अशी त्या वाहनाची पडताळणी झाली का? RTOनं त्याला सॅटिस्फाय करून दिलं का या वाहनाला दिवा लावण्यात यावा, त्याला स्टिकर दिलं, त्याला परवानगी दिली का, त्यांनी परवानगी मागितली का? त्यांनी तर स्वतः लिहिलेलं आहे ना की परवानगी दिली, लावलाय म्हणून दिली, परवानगी घेतली म्हणून कुठे दिली? तर त्यांनी दिली ना त्यांना, मग त्याचं ऑब्जेक्शन कोण घेणार? मी घेणार आहे का? कुणाला? अहो तुम्हाला मी दाखवल्यानंतर तुम्ही घेणार. त्याच्यामध्ये काय दिलंय त्यांनी? कारवाई करण्यास कोण सक्षम आहे? सगळेच आहेत सक्षम आहेत ना. सगळे. बरोबर आहे, तुम्ही पण आहेत ना. मी तुम्हाला वाहन दाखविलं, तुम्ही काय म्हणले वर्दीधारी पोलीस नव्हता, मी वर्दीधारी पोलीस म्हणून तुम्हाला दाखविलं, मग तुम्ही कारवाई करायला सक्षम आहेत ना. मग तुम्ही कारवाई का केली नाही म्हणून मी तुम्हाला विचारतो. RTOला मी विचारेन स्वतंत्र का कारवाई केली नाही याच्याबद्दल मी लेखी उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. ते सांगतो लेखी लेखी उत्तरामध्ये तेच सांगतोय मी परत तुम्हाला. लेखी तुम्ही उत्तरामध्ये 3 नंबरचा paragraph परत एकदा वाचा. तुम्ही असं मला लेखी द्या की कसं देणार लेखी? काय पण कसं देणार? काय पण कसं देणार? कसं काय पण देणार? जे तुम्ही म्हणाल बोलताय ते कसं लेखी देणार? तुम्ही जे बोलताय तेच द्या म्हणतोय ना मी. तुम्ही तुमचं म्हणणं काय? तुमचं म्हणणं काय की RTOची परवानगी न घेता त्यांना दिवा लावायला अलाउड आहे असं तुमचं म्हणणं आहे ना? नाही, मी तुम्हाला काय म्हणलं नाही ना. मी नाही तर मग कारवाई का करत नाही?
मग ते सांगायला तुम्हाला ते आपत्ती व्यवस्थापन संबंधी कर्तव्यार्थ नेमलेल्या वाहनांना GR मध्ये सांगितलेले आहे. अहो, आपत्ती व्यवस्थापनासाठी ते वाहन नाही ना, आपत्ती व्यवस्थापनासाठी आहे का, जिल्हाधिकाऱ्यासाठी आहे. मग आणि जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यासाठी आपत्ती एस व्यवस्थापन क्रॉस कोण आहे आहे? काय का, शासनाची एस क्रॉस आहे, अधिकृत खरेदी केलेली जिल्हाधिकारी कार्यालयासाठी, शासनानं त्याला पैसे दिले. अच्छा. आणि ते वाहन असताना पुन्हा खाजगी वाहन भाडे तत्वावर घेण्याचं प्रोव्हिजन काय ते मला काय माहिती आहे, ते आपण नाही, संबंधित कार्यालयात ते तुम्हाला विचारा. माहिती नाही, ते त्यांना संबंधित विचारून कार्यालयात मी. विचारा. ऐका, त्यांना विचारीन मी ते. विचारा. पण मी माझी जी तक्रार आहे मी तुम्हाला तुमच्याकडे, त्याबद्दल लेखी ऐका, उत्तर माझी दिलेलं आहे. स्पेसिफिक ऐका, माझी मी उत्तर दिलेलं आहे आपल्याला specific साहेब. तुमच्या अखत्यारीत येणारी, ऐका, तुमच्या अखत्यारीत येणारी माझी तक्रार एवढीच आहे बरं. की एक तर ती वाहन खाजगी असताना, टॅक्सी परमिट नसताना ते भाडे टॅक्सी तत्वावर परमिट लावले. असलेले पुरावे मला त्यांनी दिलेले मी आहेत. टॅक्सी त्यानंतर परमिटचा जो पुरावा आहे तो 8 जून 2026 तो चा 8 आहे. जूनलाच अर्ज माझ्याकडे वापस आलेला होता. त्या दिवशी त्यांनी माझी तक्रार परवानगी कधीची काढलेली आहे, माझी तक्रार किती तारखेची आहे, तुमची 7/5 आहे. मेची आहे की? आहे, बरोबर, बरोबर 7/5 आहे. आहे. त्याच्यात- म्हणजे मी तक्रार दिल्यानंतर परत पुन्हा त्याच्यामध्ये त्यांनी ते ह्या गोष्टी तुमची तक्रार झाल्यानंतर संबंधित अर्ज मी RTO विभागाकडे पाठवला होता. त्याच्यानंतर तो 8 त्यांनी तारखेला माझ्याकडे कारवाई करा म्हणून आला. सांगितलं ना, त्यांनी कारवाई करू नका असं कुठं म्हणलं RTO नं? कारवाई करा म्हणून 8 तारखेला दिले तेव्हा त्यांची टॅक्सी परमिट काढलेली होती. टॅक्सी परमिट काढली ना, हो. बरोबर आहे. बरोबर आहे. राहायला विषय कसा तत्पूर्वीचा प्रोसेस आहे ना. मग उद्याला मी समजा मी क्राईम करतो आणि उद्याला मी परवानगी घेतो नंतर, म्हणजे आज लायसन नाही माझ्याकडे, आज माझं वाहन पकडलं म्हणून मी काय केलं, पुन्हा नंतर 4-8 दिवसानं गेलो आणि लायसन काढून आलो, माझं वाहन सोडणार का? नाही. कारवाई करणार? कारवाई करणार ना. कारवाई करणार ना. बरोबर आहे. मग मी तत्पूर्वी तक्रार दिली ना तुम्हाला. तत्पूर्वी तक्रारीच्या अनुषंगाने ज्याला अधिकार होते त्यांना अर्ज पाठवला ना तुमचा, असं थोडी आहे. तुम्हाला अधिकार नव्हता का त्यावेळेला? ते तुम्हाला तेच म्हणतोय की त्यावेळी त्यांची काय प्रोसिजर आहे, त्यांनी केलेली पत्रव्यवहार, त्यांनी घेतलेली परमिशन हे त्या रेकॉर्डला आहे का आमच्याकडे? साहेब, मी ते त्यासाठी सांगतो. त्यांना पाठवलं होतं गुन्हा ना. केव्हा केला आणि तुम्ही कारवाई, मग मी काय रेकॉर्ड- सांगलं, आज गुन्हा केला आणि उद्याच्याला त्याचे बघा तुम्ही जे त्या म्हणताय ना document मध्ये बदल केला. त्या अनुषंगाने परवानगी देणाऱ्या विभागाकडेच मी ते अर्ज पाठवला होता. त्यांनी कारवाई न करता त्यांनी तुमच्याकडे अधिकाऱ्यातून मला पाठवलंय, पण त्याच दरम्यान त्यांनी परवानगी घेतलेली होती. आणि दुसरी गोष्ट, सदरचे वाहन हे जिल्हाधिकारी साहेब वापरतात, ते जिल्हा दंडाधिकारी प्लस लॉ अँड ऑर्डर आणि आपत्ती व्यवस्थापन हेड आहेत, म्हणून ते दिवा लावतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. मी तुम्हाला स्पष्ट लिहून दिलेलं आहे. तसं कुठं मी काय म्हणलं, मी त्याला तुम्हाला दिवा लावलेला आहे. ऐका, त्यांनी दिवा लावलेला आहे, एवढं फक्त त्यांनी लिखी दिले तुम्हाला, बरोबर आहे. बरोबर. दिवा लावला, दिवा लावायला परवानगी घेतलेली आहे त्यांनी काय असं दिलेलं नाही. 1/4/2026 काहीतरी संदर्भ दिलेला आहे, जे की तुमच्या अर्जाच्या अगोदरचा तो संदर्भ आहे. हा. ते तुम्ही वाचला ना. अहो, मग ते भाडे तत्वावर लावलेल्या वाहनाचा ती जी ऑर्डर दर 11 महिन्याला त्याचं जे अग्रीमेंट आहे बरोबर. ती चेंज होते आणि ती कधी लावले त्याचा जो रेफरन्स आहे तो रेफरन्स त्यांनी दिलेला आहे. बरोबर आहे. मग ते रेफरन्स अगोदर त्याच्यामध्ये या कार्यालयाचे आदेश म्हणलेलं पत्र म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये, त्या RTO ऑफिसचं पत्र म्हणलेलं नाही ते, बरोबर. किंवा RTO ऑफिसची परवानगी म्हणलेलं नाही, किंवा त्याला रितसर परवानगी घेण्यात आलेली आहे असं कुठंच म्हणलेलं नाही. बरोबर आहे. बरं, मी तुम्हाला लेखी उत्तर दिले त्यानुसार आपण लेखी ते दिलंच नाही ना मला. ठीक आहे, मला जे- तुम्ही जी म्हणताय तुमच्या ना, अर्जानुसार जे तुम्ही विचारलं होतं ना ते लेखी दिलेलं आहे मी तुम्हाला. तुम्ही लेखी काय दिले आणि काय दिलं नाही तेच मी सांगतोय तुम्हाला. तुम्ही कसं ठरवणार की काय द्यायला तुम्ही पाहिजे? मी तुमच्या ठरवणार नाही. मी अर्जावरून कायदा जे- ऐका मी समोर तुमच्या अर्जावरून मी जे कायदेशीर आहे ते तुम्ही उत्तर मला दिले मी लिखी तुम्हाला. तक्रार द्या म्हणले, लिखी तक्रार दिली, त्याचं उत्तर पण मी तुम्हाला लेखी दिलेलं आहे. मग त्यानंतर तुम्ही लेखी उत्तर जे दिलं ना, हां. लेखी दिलेच उत्तर मला मला. ऐका, लेखी उत्तर मला काय दिलं की वर्दीदारी पोलीस नव्हता, वर्दीदारी पोलीस हो, ते इतर जे तुम्ही कार्यालयात सांगितलं ठीक ना, आहे. त्या ऐका संबंधाने थोड्या वेळ कलेक्टरचं वाहन आपण बाजूला ठेवू. बरोबर आहे. जे SDOचं वाहन दाखवलं मी, हां. SDOच्या वाहनावर का केली नाही कारवाई? त्यांनी काढले ना त्यांच्याकडे. कुठं? चला दाखव, तू कुठं काढलंय, दाखवा दिवा आहे SDOच्या वाहनाला. कोण म्हणलं त्या दिवशी काढलं नाही अहो, ते? समोर बघा, काढलं आता दाखवतो म्हणलं तर SDOच्या वाहनाला आहे, अजून कित्येक वाहनाला दाखवतो. चला तुम्ही आता चला, मी दाखवतो. तुमचं म्हणणं असं आहे की खाजगी गाडीला सुद्धा जर पोलीस म्हणून जर पाटी लावली किंवा महाराष्ट्र शासन म्हणून जर पाटी लावली तर त्याच्यावर कारवाई करता येत शासकीय नाही. कार्य- मी तुम्हाला त्याचं नाही, ऐका, मी तसं म्हणलं नाही तुम्हाला. तुम्ही मनानं काही पण जोडू नका. काय पण जोडत नाही मी, काय पण जोडू नका. काय पण जोडत मी नाही. काय सांगितलं, हां. खाजगी वाहन जर शासकीय कामासाठी वापरत असेल एखादा पोलीस किंवा शासकीय अधिकारी अंमलदार आणि तो शासकीय प्रायव्हेट गाडीवर शासकीय पाठी लावली किंवा शासकीय वाहन किंवा शासनाचे वाहन किंवा पोलीस आणि तो सरकारी काम करतोय तर कसं कारवाई करणार आहे? तेच सांगाल मी, सरकारी काम करतोय. हां. ऐका करतोय सरकारी सरकारी काम काम. करतोय. खाजगी वाहनावर त्याने पोलीस सरकारी लिहिलंय काम किंवा करतोय. शासकीय ऐका तेच सांगतोय महाराष्ट्र तुम्हाला. लिहिलंय. शासकीय काम करतोय,
बरोबर आहे. याचा अर्थ त्याच्या खाजगी प्रॉपर्टीवरती किंवा खाजगी लावता येईल. बोर लावता येईल असं तुमचं म्हणणं म्हणणं आहे माझं. असं लावता येईल. हो, लावता येईल. आणि त्याचं जर ती वाहन जर अधिकृतरित्या त्या कार्यालयाला वगैरे जर लावलेलं नसताना बी त्याच्या खाजगी वाहनावर खाजगी वाहन शासकीय काम त्याच्या बाबतीमध्ये मी लेखी जे काय परिपत्रक आहे तुमचं पोलीस महासंचालकाचं त्याच्यातले जे काय पोलीस ऍक्ट मधली जी काय तुमची तरतूद वगैरे आहे ती पण शासकीय काम करताना ते सांगा. तुमचा जो शब्द प्रयोग आहे तेच मी सांगतोय तुम्हाला. बरोबर आहे. ते लक्षात ठेवा, नाहीतर तुम्ही तेच सांगतो मी. रेकॉर्ड आहे माझ्याकडे. मी तुम्ही बदलायचा विषय नाही, मी बदलायचा विषय नाही तो नाही. मी तेच सांगतोय मी तुम्हाला. तुमच्या पोलीस महासंचालकाचं परिपत्रक आहे, शासनाचे परिपत्रक आहे. खाजगी सरकारी वाहन सोडून खाजगी वाहनावरती कुठल्याही महाराष्ट्र शासन असा किंवा पोलीस असा बोर्ड लावायचा नाही. जर तसं लावलं तर त्याच्यावर कारवाई करण्याचे सुद्धा निर्देश आहेत. आणि यापूर्वी सुद्धा तुमच्या लोकांनी बऱ्याच अशा काही कारवाई पण केलेल्या आहेत. आणि ते परिपत्रक एकदा नाही, बार परिपत्रक जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे दरवर्षी ते परिपत्रक रिपीट केलेलं आहे. ते माझ्याकडे सगळे परिपत्रक आहे. ते परिपत्रक जोडून मी ते पुढं तक्रारीमध्ये ते गोष्टी मेन्शन करतो मी. पण तरी देखील असं असताना देखील ह्या गोष्टी आपल्याला सर्व गोष्टी ज्ञात असल्या पाहिजे. आणि आपल्याला गोष्टी ज्ञात असताना आता तुम्ही इथं हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचं काय आदेश आहे? ज्या वाहनाला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ह्या वाहनाला तुम्ही दिवे लावू नका. दिव्याचं बोलत नाही मी तुम्हाला. दिव्याचा बी असेल किंवा दिव्याचं कधी म्हणलं मी तुम्हाला? तुमचा आता विषय होता पाटीचा. बरं, पाटीचा. पाटीच्या याच्यामध्ये काय म्हणलं सुप्रीम कोर्टाने? कुठे आदेश दाखवा मला की जे तुम्ही म्हणताय ना आता शासकीय हायकोर्टाचं आहे, सुप्रीम कोर्टाचं म्हणलं नाही मी तुम्हाला. हायकोर्टाचं म्हणलं. बरं ठीक आहे, हायकोर्टाचा बी दाखवा मला. हायकोर्टाचा बी दाखवा, तसं काय विषय नाही. जर तो शासकीय कामासाठी कर्तव्यात असताना त्याला महाराष्ट्र शासन पोलीस असे बोर्ड लावता येईल, त्याला त्याच्या खाजगी गाडीला लावून त्याला फिरता येईल. हो, शासकीय कामासाठी फिरता येईल. शासकीय कर्तव्यार्थ असताना, कामासाठी जात असताना लावता येईल ना, असं आहे. देतो तुम्हाला. दाखवत करतो कुठे दाखवतो. ते मी काय म्हणलं, हायकोर्टाचं जजमेंट आहे, त्या जजमेंटमध्ये मी ते दाखवतो तुम्हाला. अहो तेच सांगालो मग ते हायकोर्टाचं. मी जसं तुम्हाला सगळे कागदपत्र दाखवली, मी सगळं दाखवतो म्हणलं ना तुम्हाला. मी काय असं म्हणलं का दाखवणार नाही? तुम्हाला जे पाहिजे ते माझ्याकडे होतं ते दाखवलं, मी ते पण दाखवतो. माझ्याकडे आहे, मी ते वाचलेलं आहे, ते पण दाखवतो. बरं, आता झाला कलेक्टरच्या गाडीचा विषय झाला. मग ते आता SDO, बाकीचे तहसीलदार आहेत, बाकीचे बरेच अधिकारी आहेत, यांच्याकडे पण परवानगी नसताना त्यांनी वाहनावरती दिवे लावलेले आहेत. त्याला मी काय म्हणलं, त्या याच्यामध्ये उत्तर दिले, पोलीसदारी जर तिथं आलं तर मी कारवाई करतो. आताही म्हणलेलं आहे पोलीसदारी. त्या दिवशी मग पोलीसदारी समोरच दाखवलंय ना. मग ते काढले ना नाही का? ते डिप्टी कलेक्टर जे निवडणूक विभागाचे होते त्यांनी काढला दिवा काढला. ठीक आहे, त्यांनी काढलं. ऐका, दिवा काढला. कायदा काय सांगतो? कायदा मी काय सांगतो, तरतूद पण मी तुम्हाला टाकली. कायदा काय सांगतो की तो जप्त केला पाहिजे. तुम्ही जप्त केला का? कुठं? त्यांनी फर्स्ट टाइम असेल ना तर कारवाई करायला सांगितले. 500 रुपये चलान आहे त्याच्यावर, जर फर्स्ट टाइम वापरला. सेकंड टाइम वापरलं तर वाहन किंवा ते दिवा जप्त करणे असं सांगितलेलं आहे. मी तुम्हाला कायदेशीर तुमच्या व्हॉट्सअपला तरतूद टाकली. तुम्ही कायदेशीर नाही होते. तुम्ही याचं चॅट जीपीटीचं तुम्ही मला टाकलंय. ते चॅट जीपीटीचं आहे. दिवा जप्त करायचा नाही. त्यांनी काढल्यानंतर कुठून दिवा जप्त करणार? नाही, मग ते मला दाखवलं होता ना मी. जप्त केला नाही. ते काय म्हणले? बरं, ते काय म्हणले त्यावेळी मी तुम्हाला सांगतो. ते म्हणले माझ्याकडे शासन परिपत्रक आहे का, मी चेक करतो, आणि जर नसेल तर मी काढून टाकतो. त्यांनी चेक केलं की त्यांना निवडणूक संबंधित कर्तव्य करताना काय आहे का. त्यांनी म्हणले तुमचं बरोबर आहे, माझ्याकडे नाही आहे, मी काढला ते दिवा. ठीक आहे, बरं, काढला त्यांनी. मग त्यावेळेला तुम्हाला दाखवलं होतं, कारवाई काय केली त्याच्यावर? काढल्यानंतर कारवाई काय करणार आहे? कारवाई करायची नाही असं तर काढलंय त्यांनी ना. नाही, काढला त्यांनी. इनलिगल लावला होता ही तर तुम्हाला मान्य आहे. त्यांनी लावला होता, इनलिगल माहिती नव्हतं असं म्हणलं. काय का? ठीक आहे, इलिगल म्हणता येईल का त्याला? मग त्यांनी शासकीय अधिकारी आहेत ना. अहो, शासकीय अधिकारी आहेत, त्यांनी काय म्हणलं माहिती नाही. काय का? ते पदावर बसले, राज्यपत्रित अधिकारी आहेत, म्हणले ना. त्यांना अनुज्ञ आहे नाही हे त्यांना माहिती नाही. आता ते त्यांचा विषय, हे त्यांना माहिती, तो त्यांचा विषय. माझा कसं? त्यांचा आर्ग्यू तुम्ही करायला लागले ना. त्यांनी सांगितलं ना की बाबा मी सांगितलं, तुम्ही ऐकले ना. ते ऐकलं का? कारण ते म्हणले की मी एक पदसिद्ध निवडणुकीचा संबंधाने जिल्ह्याचा निवडणूक निर्णय अधिकारी आहे, उपजिल्हाधिकारी आहे, आणि माझ्या गाडीवर लावायचं जर अनुज्ञेय नसेल तर मी काढतो, पण मला चेक करावं लागेल. त्यांनी चेक केलं, त्यांना काही मिळालं नाही. मग मी पाठवले ते राज्य शासनाचं परिपत्रक पाठवलं. मग त्यांनी म्हणले ठीक आहे, मी काढतो. वाहन शासकीय नव्हतं, खाजगी वाहन होतं. त्यांनी ते अधिकृत केलेले वाहन आहे ना. कुठं आहे त्याचं? काय अधिकृत केलेलं तुमच्याकडे काय दिलं का त्यांनी?
अधिग्रहित केलेलं नाही ते वाहन. हां काय ते? नाही ते खाजगी वाहन आहे. त्याच्यावर तर महाराष्ट्र शासन लिहिलेलं आहे. अहो त्यांनी लिहिलंय अधिग्रहित केलं दाखवा, मग तेच सांगतो ना मी तुम्हाला महाराष्ट्र शासन लिहिलेली खाजगी पण गाडी दाखवली ना. मग शासकीय कामात त्याच्यावर काय म्हणलं आता, मी तेच शासकीय सांगायला कामासाठी जर वापरत अहो, असेल तर- शासकीय कामासाठी तुम्हाला ते तेच सांगितलं सांगायला साहेब. लागलोय मी. शासकीय कामासाठी त्यांनी ते शासकीय बी वापरतात, खाजगी बी वापरतात, कंटिन्यू दिवा वापरतात. दिवा वापरणं कसं काय अलाउड आहे? मी नाही ते वापरत. सांगतोय मी नाही. दिवा लावलेला मी तुम्हाला दाखवलो. दाखवलं बरोबर आहे, त्यांनी ते- दाखवला. त्यांनी- वाहन खाजगी आहे, तुम्ही त्याचं ती चेक पण केलं. तुमच्या मशीनमध्ये खाजगी आहे का ऑफिसचा आहे, सरकारी आहे. तुम्ही म्हणता अधिग्रहित केलेलं आहे. अधिग्रहित केलेल्याचे तुमच्याकडे काय त्यांनी डॉक्युमेंट्स दिले का, जसं की कलेक्टरचे दिले. त्यांची पण दिलेत काय ते. बरं मला हे मिळत नाही आहे, मला ते मिळालं की पाठवतो. तो विषय झाला दुसरा. जो SDO जी देशमुख म्हणून आहे त्यांचं विवाद दाखवलं होतं मी, ते पण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्याच्यावरती काय कारवाई केली, त्याला दिवा लावलेला होता. देशमुख साहेबाचं कोणतं वाहन? SDO देशमुख म्हणून आहे SDO. हां कधी दाखवलं होतं तुम्ही ते वाहन? त्याच दिवशी दाखवलं होतं. ज्या मला दिवशी- दाखवलं होतं? तुमच्या गादगिनीला दाखवलं होतं, विचारा गादगिनीला. मग गादगिनी त्यांनी आम्ही तुम्हाला- त्याच्यात तो जो व्हिडिओ व्हायरल केला ना, त्या व्हिडिओमध्ये पण आहे तेव्हा. व्हिडिओमध्ये पण आहे शेवटच्या टप्प्यामध्ये तेव्हा गादगिनी स्वतः त्या ठिकाणी वाहन चेक करत. मी आलो तेव्हा मला का नाही दाखवलं मग तुम्ही? अहो तुम्ही मी आलो होतो, तुम्ही तुम्हाला आले भेट झाली, ना, तुमची ते भेट वाहन झाली. जे होतं ते पलीकडे SDO ऑफिसला होतं. हां. SDO ऑफिसला नेऊन मी दाखवलं होतं. तिकडून आम्ही वापस आल्यानंतर परत पुन्हा तुम्ही आले आणि त्यावेळेला तिथंच तुम्हाला ते वाहन तेव्हा तुम्ही मला दाखवलं. दाखवलं असतं तर ते त्यांचे केले मला असते. मी तेच सांगालो, तुमचं म्हणणं काय वर्दीदारी हे जो गादगिनी वर्दीदारी नाहीत का? त्यांचा व्हिडिओ सहित त्यांच्या सहित व्हिडिओ आहे ना. ठीक आहे. त्यांनी स्वतः तपासलेलं. त्यांनी काय बघा, तुम्ही मी तिथं आलो तेव्हा मला दाखवलं का? अहो, त्यांना दाखवलं मला मान्य आहे, त्याचा फोटो मला दाखवा की त्यांनी होते तिथं आले. त्यांनी काय मला बोलले नाही त्याबद्दल, नाही तर त्यावेळेस तिथे पण गेलो असतो ना कारवाईसाठी. असं थोडी आहे की तुमचा अर्ज आहे आणि आम्ही कारवाई करणार नाही. जे काही नियमानुसार आहे तिथं करावंच लागणार आहे ना. मला काय माफ आहे का? मला पण वरिष्ठांना नाही नियमाच्या बाहेर जाऊन कुठलीच गोष्ट करा असं माझा 8 तास नाही. मी जे नाही, आहे हो, ते तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण- सगळ्या गोष्टी नियमाच्या ह्याच्यामध्ये तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आम्हाला नियमानुसार बघूनच कारवाई करावी लागेल ना. नियमाच्या बाहेर आम्ही करायच म्हणत नाहीत ना. तुम्ही सांगताय त्या आम्हाला. गोष्टी आता तुम्ही ज्या गोष्टी या गोष्टी जे करायला लागले तुम्ही जाऊ का, ही जी गाडी दाखवलेली आहे तुम्हाला, ह्याला महाराष्ट्र शासनावर झालं एकच नाही, ह्याच्यावर पण कारवाई केलेली नाही. दुसरी गोष्ट SDOची गाडी दाखवली नाही तुम्हाला. ह्याच्या पुढे गाडी आहे SDOची, ती पण एकच मिनिट दाखवलेली आहे. ते अटॅच केलेलं आहे मी त्याच्यावर पण कारवाई केलेली आहे. त्यांनी ह्या गाडीवर कारवाई केलेली आहे का मेजरने? हे तुम्ही आता दाखवताय ना प्रायव्हेट, हां. या गाडीवर केलेली आहे. एका गाडीवर त्यांनी केलेली आहे मला सांगितलं आणि त्याच्यावर चालन पण केलेलं आहे. केलं आहे विचारा गोष्ट. माझ्यासमोर विचारा, तुम्ही फोन करून केली का त्या गाडीवर कारवाई म्हणून? मला सांगितलं त्यांनी केली, चालन भरून घेतलं. माझ्यासमोर विचारा म्हणतोय तुम्हाला मी. माझ्यासमोर विचारा म्हणतोय की मी तुम्हाला. त्यांनी तुम्हाला सांगितलं, तुम्ही ते मला सांगायला लागले, पण तुम्ही अजून एकदा कन्फर्म करा, खात्री करा म्हणतो मी, विचारा म्हणतो. ठीक आहे. इथं ते नेक्सॉन आहे ना, तुम्ही म्हणत होते डॅशबोर्डवर दिवा होता, ती गाडी आहे ना? नाही हे ह्याच्यावर महाराष्ट्र शासन बोर्ड होता. डॅशबोर्डवर जो दिवा होते ती तहसीलदारची गाडी होती. तर त्या डॅशबोर्डवरचं तर तुमचं म्हणणं आहे की डॅशबोर्डवर होता त्यामुळे कारवाई हां, करता येईल. बरोबर. याच्यात काही दिसत नाही की कोणती गाडी होती. DM साहेबांची. टाका ठीक आहे, पुढं आहे पुढं. बघा गाडीचा नंबर सांगा बरं. एक नंबर सांगतो मला कळतं. नाही ते त्या फोटोमध्ये सांगा ना, त्या फोटोमधून दिसत नाही. फोटोमध्येच नाही, हे व्हिडिओ आहे ना, व्हिडिओ केलेला आहे. तुमच्या माणसानं पण फोटो काढून घेतलेला आहे त्याचा, व्हिडिओ करून घेतलेला आहे. बरं आता तुम्हाला एक मला काय म्हणायचं, तुम्हाला खरंच जर कारवाई अपेक्षित असेल, खरंच तुम्हाला जेन्युइन वाटत असेल की आपण काहीतरी कारवाई आपल्या तक्रारीनुसार कारवाई व्हावी, असं जेन्युइन वाटत असेल ना, तुम्हाला लेखी दिले त्यानुसार तुम्ही सक्षम ते कोर्टात करणार ऐका, ना, जाणार. सक्षम कोर्टात जर गेलात ना, आले आधीच तर मी स्वतः साहेब मी सक्षम कोर्टात म्हणजे मी इथं जाणार नाही. कुठेही जाणार. मी तेच सांगायला लागलोय, मी त्याच्यामध्ये कंटेम ऑफ कोर्ट होतो. कोर्टानं डायरेक्शन दिलेले आहे, कोर्टानं जी निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगानं केंद्र शासनानं, राज्य शासनानं, केंद्र शासनानं कायद्यामध्ये अमेंडमेंट केलेली आहे आणि कायद्यामध्ये अमेंडमेंट केल्यानंतर
त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जी जबाबदारी आहे ती तुमच्यावर आहे. शासनानं ते कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठीच तुम्हाला या ठिकाणी नेमणूक दिली. कायदा स्पष्ट आहे. ठीक आहे, नेमणूक ऐका, केलेली आहे. कायदा स्पष्ट त्यानुसार आहे. जे काही तुम्हाला मी उत्तर दिलं ना त्यानुसार ते तुम्ही उत्तर दिलं. त्यानुसार ऐका, तुम्ही त्या उत्तरामधला सक्षम- जो काय डिफरन्स आहे, जो मी ते सांगालो त्याच्यावरतीच मी आज बोललो. जो डिफरन्स आहे, तुम्ही जे म्हणले की त्या ठिकाणी वर्दीदारी नव्हता, त्यामध्ये असं कुठंच म्हणलं नाही तुम्ही की जिल्हाधिकारी आहेत आणि त्यांना परवानगी न घेता ही लावता येते. माझं म्हणणं काय, परवानगी नाही तरी लावलाय. असं असताना ह्या सगळ्या गोष्टी दाखविलं तरी देखील तुम्ही त्याच्यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही. आता तिसरी असं गोष्ट तुम्ही ऐकाय का, म्हणताय त्याच्यामध्ये मी ते उत्तर स्पेसिफिक करून दिलेलं आहे तुम्हाला त्यावेळेचं. त्याच्यानंतरचं तुम्हाला आता मी पत्र दाखवलं की त्यांनी दिवा संबंधाने काय RTO ऑफिसला दिलेलं आहे पत्र, त्यामध्ये त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं नाही तर कारवाई RTO आता ऑफिस. त्या संदर्भामध्ये तुम्ही जे मला पत्र दाखवलं ना, ते आज पत्र दाखवलं मला, तुम्ही ते पत्र जोडून दिलेलं नाही सोबत त्याच्या. नाही दिलं. बरोबर आहे. त्याची ती जी काय आता टॅक्सी परमिट केलेलं आहे त्याची कॉपी मला दिली का आजवर तुम्ही? नाही. आता फक्त ते दाखवली. आता ते मी व्हेरीफाय करीन ना, असली आहे नकली आहे का आहे करा ना, ते व्हेरीफाय करीन. तुम्ही मला अद्याप बी अधिकृत दिलेली नाही मला. मी दिली किंवा नाही असं तुम्हाला. दिलेलं नाही. बरोबर दिली आहे, नाही. बरोबर आहे, मी दिली तुम्हाला नाही. उत्तर दिले पण त्याच्यात. ऐका, उत्तरामध्ये असं म्हणलेलं नाही, आणि टॅक्सी तुम्हाला परमिट आहे म्हणलेलं मी नाही. ना, जे उत्तर टॅक्सी दिले परमिट नाही म्हणलं बरोबर मी आहे. तुम्हाला. पण मी काय म्हणलंय तुम्हाला त्याच्यामध्ये की जिल्हाधिकारी महोदय हे जिल्ह्याचे कायदा व सुव्यवस्था ॲज अ दंडाधिकारी म्हणून आणि आपत्ती व्यवस्थापन हेड हे दिले ना मी तुम्हाला. अहो ते दिलं हो, मग तेच सांगायला लागलोय. कायदा व येऊन जाऊन तुम्ही- सुव्यवस्था, येऊन ऐका जाऊन का? तिथंच येऊ नका. कायदा शेवटी विषय तिथं clear येत झाला नाही. ना कायदा तुमचा. व सुव्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापनचे ते हेड आहेत, म्हणून त्यांना विना परवानगी दिवा लावायला अलाउड आहे. अशी कुठल्या कायद्यामध्ये तरतूद आहे का? हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. तर JR मध्येच म्हणलेलं आहे ना. अहो JR अधिसूचनामध्ये काय म्हणले? मध्ये JR मध्ये हे पण म्हटलंय ना की त्यांना कधी लावायला अलाउड आहे, जेव्हा तुम्ही RTO कडून ते परवानगी घ्याल त्यावेळेसच त्याला लावायला तुम्हाला अलाउड आहे. जेव्हा तुम्ही RTO कडून अधिकृत लायसन काढाल तेव्हाच तुम्हाला ते वाहन चालवायला आहे. जेव्हा तुम्ही अधिकृत एखादं मॅरिट कराल तेव्हाच तुम्हाला ते बायको म्हणून तिला वापरात आणायला किंवा तिच्यावर अधिकार गाजवायला अधिकार आहे. जसं की ह्याचं लगीनच झालेलं नाही आणि लगीन न करता तो म्हणतोय की नाही मला अलाउड आहे, ही माझी बायको आहे. असं ग्राह्य आहे का? हे कायद्याला अपेक्षित आहे का? कायद्या बघा त्यांनी रेकॉर्डला लिहून दिले, कागदावर दिले, उत्तर दिले, तिकडे पाठवले. मग आता अहो कायद्या त्यांनी असं म्हटलंच नाही ना, विना परवानगी आम्ही लावला. लावलाय म्हणणं परवानगी कशाला म्हणली? त्यांनी- लावलाय म्हणलं ना त्यांनी. ऐका ते पत्र, आणि ऐका ते पत्र तुम्ही तुमच्या अर्जाच्या पूर्वी ऐका ऐका, ठीक आहे ठीक आहे. त्यांनी उपप्रादेशिक परिवहन विभाग धाराशिवच्या नावानं पत्र दिलं. ते पत्र त्या ठिकाणी पोचले नाही पोचले ही व्हेरीफाय केलं का तुम्ही? केलं ना व्हेरीफाय. कधी त्यांच्याकडे ते पत्र पोचले? हो हां, पोहोचले ना त्यांनी कळवले ना ते. कुणाला? प्रादेशिक परिवहन विभागालाच कळवलेलं. अहो कलेक्टर ऑफिसनं त्यांच्या नावानं लिहिलेलं पत्राची कॉपी तुम्हाला दाखवली, ते त्यांनी दिली. लेखी दिलेली आहे ना त्यांनी त्यांना. तेच मी सांगतो तुम्हाला. परिवहन विभागाला जी काय लेखी पत्र दिले त्याची कॉपी दिली, पण ते गृहीत धारापत्र मी तयार केलं, परंतु तिथपर्यंत दिलंच नाही. ते माझ्या फाईलला तयार करून ठेवलं होतं तुम्हाला दाखवायचं म्हणून मग ते तुम्हाला दिलं. अर्ज आपण कोणाकडे दिला होता कारवाईसाठी किंवा तुमच्याकडे काय आहे का हे कसं कळणार आहे मला? म्हणजे काय अंतर्दृष्टी आहे का, दिव्यदृष्टी आहे का? त्यासाठी तुम्ही त्यांना पाठवलं होतं ना. ह्या जी गोष्टी बघताय त्यांच्याकडनं आलं नाही ना. जनरली मी तेच सांगायला लागलोय. जनरली तुम्ही ज्या वेळेस रस्त्यावरती वाहन एखादं तपासत असता त्यावेळेला ह्या गोष्टी बघा, बघताय का? रस्त्यावर प्रत्येक वाहनाला तुम्ही RTO ऑफिसला विचारताय का? तुम्ही काय म्हणताय सरळ त्याला, तुझ्या गाडीचे पेपर दाखव, तुझ्या गाडीचं PUC दाखव, तुझ्या गाडीचं लायसन दाखव, बरोबर. जी काय असेल ते बघताय ना. आणि जर त्यानं नाही दाखवला तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करता नाही. आणि कायद्याला हीच अपेक्षित आहे का? कायदा काय सांगतो? जर त्या व्यक्तीनं नाही दाखवलं तर त्याच्यावर कारवाई करा. तसं तुम्हाला ह्यांनी दाखवलं का त्यावेळेला? मी ज्यावेळेस तुम्हाला वाहन दाखवलं, ज्यावेळेस मी कारवाई करा म्हणलो त्या कालावधीमध्ये तुम्हाला त्यांनी दाखवलं का की जी काय त्यांनी सगळं ते रेकॉर्डला तुमच्या पाठवतो म्हणले, पाठवले माझ्या रेकॉर्डला. अहो त्यांनी मग मी उद्याच्याला माझं रस्त्यावर वाहन अडवलं आणि मी तुम्हाला म्हणलं की जाऊ द्या, मी तुम्हाला सगळं जे काय आहे ते पुन्हा पाठवतो तुम्हाला रेकॉर्डला. माझं वाहन सोडणार का तुम्ही? माझं वाहन सोडणार का? पुरावा असेल तर सोडणार ना. तुमच्याकडे पुरावा असेल तर सोडणार. त्यावेळेला कुठं पुरावा दाखवला तिने तुम्हाला?
मग त्यांनी आपण ज्या वेळेला वाहनाची मी तक्रार केली, ज्या वेळेला तुम्हाला वाहन दाखवलं, त्यावेळेला तुमची तक्रार केल्यानंतरच त्यांच्याकडे चौकशी केली ना साहेब, असं काय करता? अहो, तक्रार केल्यानंतर जी चौकशी केली तुम्हाला तुम्ही म्हणलं ना, तुम्ही काय म्हणले, ज्या तारखेला किती घटना दिवसात तुम्ही घडली. मला कारवाई करणार हे बोलले ना तुम्ही, हो. तेव्हा मी तुम्हाला सांगितलं ना तुमच्या अर्जामध्ये 15 दिवसात मी करेल, आणि त्या 15 दिवसाच्या आतच मी त्यांना पाठवलं होतं, कारण की माझ्या रेकॉर्डला काही नाही, तुमच्या रेकॉर्डला काय असेल त्यानुसार या परिपत्रकानुसार तुम्ही कारवाई करा. पण त्यांनी 8 तारखेला उत्तर काय पाठवलं की हे असं तुम्हाला कारवाई करता येते, तुम्हाला हे अधिकार आहेत, हे नियम आहेत, आणि त्या दरम्यान मग त्यांनी ती हे माहिती दिली की आम्ही असं परवानगी काढलेली आहे. सांगतोय परवानगी. मग परवानगी काढल्यानंतर तुमच्या अर्जाला उत्तर लेखी पण दिले साहेब की बाबा मला असं असं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणि अशी अशी वस्तुस्थिती आहे, आणि ही कारवाई आपण केलेली आहे, आपण याच्यामध्ये चौकशी अशी केलेली आहे, याचा निष्कर्ष असा आहे की तुम्ही बघा, आणि तुम्हाला जर वाटत असेल तर सक्षम न्यायालयात दाद मागा, हे तर तुम्हाला क्लिअर सांगितलंच ना मी तेच सांगतो. आणि या उपर जर तुम्हाला वाटत असेल तर दाद मागा ना, तुम्ही काय नाही म्हणलं का मी तुम्हाला? आता तुम्हाला लेखी दिलं म्हणून तुम्ही कुठे जाऊ शकता? तुम्ही सन्माननीय कोणत्याही कोर्टात जाऊ शकता. जाऊ शकतो, मी जाणार ना. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की आम्ही जनरली जे काय रस्त्यावरची लोक वगैरे असतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार, परंतु एखाद्या शासकीय अधिकारी नाही म्हणणं आमचं. मग कुठं कारवाई केली नाही ना? ज्या वेळेस गुन्हा केला, ऐका ज्या वेळेला गुन्हा केला त्यावेळेला त्याच्याकडे दिवा लावायला अधिकृत कुठलीच परवाना नाही, त्याला खाजगी वाहन जे आहे तो अधिग्रहित करण्यासाठी किंवा त्याला भाडेतत्वावर लावण्यासाठी मला काय म्हणायचंय, अशी कुठली शासन वेगळा मुद्दा असेल तर बोला, कारण मला पण बाहेर जायचं. हे सगळ्या चर्चा झालेल्या आहेत आपल्या, डबल तो विषय व्हायला लागला, तुम्हाला सगळं दिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त अजून दुसरं काय मुद्दा असेल तर मी अवश्य तुमच्या तक्रारीवर कारवाई करण्याचा मी लिगली प्रयत्न करेन. अजून दुसरं काय असेल तर तोच मुद्दा रिपीट करण्यात रिपीट नाही. प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला काय सांगितलं, आता सुद्धा माझ्यासोबत चला, मी तुम्हाला कित्येक वाहनं विना परवानगी RTOची ज्याला परवानगी नाही अशा वाहनावरती दिवे आहेत, बरोबर आहे, दिवे आहेत, तर मग त्याच्यावर RTOनं पण पत्र दिलेलं आहे की RTOला तुम्ही पत्र दिलं, तुम्हाला कारवाई करण्याचे अधिकार आहेत म्हणून आम्ही तुम्हाला कारवाई करा म्हणालो ना. मग RTOला पण आहेत ना, मी एकट्यालाच RTOला पण आहे. मी ते सांगलो, RTOला आहे तर RTOनंच करावं, तुम्ही करणार नाहीत असं आहे का? असं थोडी आहे. आम्ही रस्त्यावर उभं राहून कारवाई मला दाखवलं, तुम्ही कारवाई केलीच नाही आतापर्यंत. मी वाहतूक नियमनासाठी आहे, मी वाहतुकी नियमनासंबंधाने जे काही कारवाई आहे ती करतो आणि करणार पण आहे. रस्त्यावर थांबूनच वाहतूक नियमन करतो मी, काय कार्यालयात घुसून वाहतूक नियमन करत नाही. कार्यालय कुठं आहे? कार्यालयाच्या प्रीमायसेस मध्ये दाखवलं ना तुम्हाला सांगायला. शासकीय प्रीमायसेस आहे, तो कुणाचा वैयक्तिक खाजगी प्रीमायसेस नाही. तुम्हाला काय म्हणतोय, मी शासकीय प्रीमायसेस मध्ये जाऊन वाहतूक नियमन करत नाही, मी रस्त्यावर वाहतूक नियमन करतो. वाहतूक नियमन शासकीय प्रीमायसेस मध्ये जाऊन वाहतुकीचं नियमन करत नाही. कधी करतोय? रस्त्यावर करतोय. मला नेमले कशाला? वाहतूक नियमनासाठी. ज्यावेळेस साहेब मी आता तुम्हाला मी त्या ठिकाणी लाईव्ह विचारतो, मी ज्या ठिकाणी इथं शासकीय कार्यालयामध्ये वाहतुकीचं नियमन कसं काय करायला लागले म्हणून त्यावेळेला चाललेल तुम्हाला. कसं कुठे गेले वाहतुकीचं नियमन? नाही दाखवतो ना, मी दाखवतो म्हणतोय ना. तुम्ही काय शासकीय कार्यक्रम असल्यावर वगैरे तिथं कलेक्टर ऑफिसच्या प्रीमायसेस मध्ये नसते, आणि शासकीय ऑफिस कार्यालयाच्या प्रीमायसेस मध्ये जाऊन तुम्ही एखादा जर समजा वाहनामध्ये जर काय दुरुपयोग करत असेल, एखाद्या वाहनात जर काय असेल तर तुम्ही त्याच्यावर कारवाई नाही करणार. उपयोग करत असेल म्हणजे नेमकं काय करत? मी तेच सांगतोय, मी काय करत असेल मला सांगा ना. कायद्याचं हे इथं उल्लंघन नाही का? काय मी मी तुम्हाला प्रेमाने बोलतोय. मी तुम्हाला म्हणजे असं रेस बोलत नाही, मी तुम्हाला प्रेमाने बोलतोय. बघा मी काय म्हणतोय, विचारतोय वाहतूक नियमनासाठी आहे ना, मी रस्त्यावर उभं राहून कारवाई करतो. तुम्ही जे तुमचे प्रश्न आहे, आता तुम्ही म्हणता शासकीय कार्यालयामध्ये वाहतूक नियमन करतो का? मी नाही करतो. शासकीय कार्यालयात जाऊन कुठं वाहतूक नियमन करतो? शासकीय कार्यालयाबाहेर जे काही सार्वजनिक रोड आहे तिथं वाहतूक नियमन करतो. हा माझा मुद्दा आहे. शासकीय उद्याच्या शासकीय रस्त्यावरती ते वाहन फिरत असताना आम्ही त्याचं शूट करावं का? कुठं ते वाहन ज्यावेळेस शासकीय रस्त्यावरती आम्ही शासकीय रस्त्यावर सगळेच रस्ते सार्वजनिक आहेत ना. हो ना, मग सार्वजनिकच आहेत ना. रस्त्यावरती हे वाहन दररोज ज्यावेळेस येते त्यावेळेला तुम्हाला तुमच्या ते निदर्शनास येत नाही. तसं काय मी काय म्हणतो, निदर्शनास आलं तर तिथे कारवाई करायचा अधिकार आहे. असं नाही की शासकीय कार्यालयात जाऊन करावं. रस्त्यावर जरी वाहन आलं ना तरी कारवाई करण्याचा अधिकार आहे. असं नाही की शासकीय वाहन याच्यामध्ये जावं. नाही ते सांगतो, त्या ठिकाणी तुम्हाला ते जे काय दिवा वापरलेला दाखवला, त्याचे काय खाजगी गाडीला महाराष्ट्र शासन बोर्ड लावलेला दाखविला, त्याच्यावरती तुम्ही कारवाई करणार नाही. कुठं करणार? दिवा लावलेला दाखवला ना मी तुम्हाला. दिवा लावल्यानंतर कारवाई करणार बोललो ना मी तुम्हाला. कुठं केलीच नाही ना आतापर्यंत जे दाखवले ते, त्याच्यावर कुठं कारवाई केली? तुम्हाला ते कलेक्टर साहेबाचं तुम्ही दिवा दाखवलेला आहे, SDM साहेबाचा एक दाखवला, त्यांनी काढलाय तो. कोणी SDO नाही, ते उपजिल्हाधिकारी जे काही निवडणुकीचे आहेत त्यांनी काढला. SDO देशमुख ते SDO नाही, ते SDM आहेत ना. ते SDO नाही, ते डिप्टी कलेक्टर आहेत निवडणूक विभागाचे.
अच्छा हां डिप्टी SDO कलेक्टर जे आहे DC ते आहेत ना? दुसरे आहेत, जे मी तुम्हाला दुसरं वाहन दाखविलं, जे SDOचं शेवटचं जे वाहन दाखविलं ते SDO आहे, त्यांच्या पण वाहनाला आहे. मी बघा तुम्ही ते म्हणताय, पण त्या दिवशी तुम्ही मला 2 वाहनं दाखवले होते आणि कलेक्टर साहेबाचं 3रं वाहन दाखवलं होतं, 3 वाहनं दाखवली होती. त्यातल्यापैकी जे एक वाहन होतं ते दिवामध्ये होता, त्याच्यामुळे कारवाई केली नाही. हे तुम्हाला मी पहिले पण सांगितले, आताही सांगतो. जे SDO साहेबांचं होतं DC सरांचं, त्यांनी परिपत्रक पाहून ते काढून घेतलं आणि राहिलं कलेक्टर साहेबाच्या वाहनाचं मी तुम्हाला लेखी सगळं दिलेलं आहे त्या संबंधाने. ठीक आहे. बरं, ते आता जो राहिला विषय जो तुम्ही जे म्हणताय की महाराष्ट्र शासन पोलीस हां हां हे लावते. बरोबर, हां लावू त्या शकतात. संदर्भामध्ये- शासकीय कार्यालय कामासाठी त्या शासकीय कर्मचारी संदर्भामधील जे काय तुम्ही जे म्हणताय त्या बाबतीमध्ये स्पष्ट मी परिपत्रक आणून तुम्हाला हां, द्या. दाखवतो. ठीक आहे. तो एक विषय आहे. आणि दुसरा जो विषय आहे की आताही आज ही घडीला आताही मी तुम्हाला आता पण चला म्हणतोय मी की तुम्हाला मी आताही वाहनं दाखवतो की ज्या वाहनाला परवानगी नाही ते वाहनावरती दिवा लावलेला आहे. आताही दाखवतो म्हणतो मी. बरं. आणि जे वाहनं खाजगी वाहनं आहेत असे कित्येक हां. त्याच्यावरती महाराष्ट्र शासन पोलीस नावाचा बोर्ड लावलेला आहे. मी तुम्हाला ते त्याचं पण ते सांगितलं दाखवतो. सांगितलं ना ते. पण तुम्ही मी काय म्हणतो, शासकीय वाहनासाठी मी काय म्हणलं, मी- खाजगी वाहन शासकीय कर्मचारी शासकीय कामासाठी वापरत असेल तर लावता येतं असं मी बोललो. ठीक आहे. तर त्याच्यासाठी बघा आता या ठिकाणी जे काय आहे सर्वसामान्याची वाहनं ज्यावेळेस अडवली जातात रस्त्यावरती त्यावरती त्याच्यावर तात्काळ लगेच त्यानं जर कुठला कागद नाही दाखवला तर त्याच्यावर लगेच कायदेशीर त्याच्यावर कारवाई जी काय असेल नियमानुसार ती केली जाते. पण या ठिकाणी जे काही सरकारी अधिकारी आहेत हेच कायद्याचं उल्लंघन करते, जे की विनापरवानी गाडीवरती दिवा लावला जातो, जे की विनापरवानगी गाडीला महाराष्ट्र शासन असा बोर्ड लावला जातो, विनापरवानगी खाजगी गाडीमध्ये पोलीस असा बोर्ड लावला जातो. या वाहनावरती ते यांचं म्हणणं असं आहे की ते शासकीय कर्मचारी आहेत आणि शासकीय कर्तव्य निभावतात म्हणून ते त्यांच्या खाजगी गाडीला सुद्धा अशा शासकीय काम करताना शासकीय काम तेच करताना सांगतोय मी. हां. शासकीय काम करत असताना यांचं म्हणणं आहे की शासकीय काम करत असताना कुणाच्याही विनापरवानगी त्या ठिकाणी त्या गाडीला ते तसा बोर्ड लावून हिंडू शकतात असं यांचं म्हणणं आहे. आपण या ठिकाणी याचा जो काय पुन्हा जी काय तरतूद आहे कायदेशीर हे पण आपण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कायदा बघा कसा आहे सर्वसामान्यासाठी एक, आणि जिथं की शासकीय अधिकारी मोठे अधिकारी आहेत त्याच्यासाठी म्हणून नाही. इथं जनता सर्वात मोठी आहे. जनता ही शासन आहे खरी, पण त्या जनतेला कशा पद्धतीनं म्हणजे याच ठिकाणी वागवलं जातंय. आणि ज्या ठिकाणी गुन्हा करत असताना ते दाखवले की या जिल्ह्याचे खुद्द कलेक्टर SP कायद्याचं उल्लंघन करतात आणि सक्षम अथॉरिटी म्हणून यांच्याकडे आपण तक्रार केली, यांना आपण हे बाबी निदर्शनास आणल्या, तरी देखील आजपर्यंत यांनी कुठल्याही प्रकारे कारवाई केलेली नाही. या बाबीचं सर्वच आपण या पुढची जी काय कारवाईची प्रक्रिया आहे ते योग्य त्या न्यायालयामध्ये म्हणा किंवा योग्य त्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे म्हणा शासनाकडे म्हणा निश्चितच आपण याचा पाठपुरावा करून त्या गोष्टी देखील ज्या काय कारवाई असेल काय असेल ज्यानं कोण चुकला असेल त्याच्यावरती कारवाई करायला देखील आपण भाग पाडू. चला येत. ओके धन्यवाद.